भोगतोण घडे संचिता वाचुणी करावे ते मणी समाधान म्हणूणी मणी मानू नये खेद म्हणावा गोविंद वेळोवेळा आणि का रुसावे न लगे बहुता पुल्या संचिता वाचोण्या तुका म्हणे भार घातलिया वरी होईल कैवारी नारायण म्हणूणी मणी मानू नये खेद म्हणावा गोविंद वेळोवेळा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करुगणाथ उमाशंकराचे सुता चरणावरी ठेवणे माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी बंधू सारजाचे चित्रोणाच्या आत्मजावा क्षुद्धी भावीचे सहजादीच्या चरणमजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण जांचरी पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जनतया माशे दंडवत आता वंदु साधु सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार जनतया माशे दंडवत आता नमुरंग भूमिका आता नमुरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका ताळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत तया माझे ऐसे नमन करुणी सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून पुल्या बाळा चालवी सकळ्या नामा म्हणे भोगतोण घडे संचिता वाचुणी करावे ते मणी समाधान म्हणूणी मणी मानू नये खेद म्हणावा गोविंद वेळोवेळा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा सर्वांच्याच परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची कल्पना आहे। स्वर्गीय उषाताई विजयरावजी राऊत यांच्या प्रथम वर्षे श्राद्धानिमित्ताने विजयराव वसंतरावजी राऊत आमचे दत्तू काका अलकाताई सगळी मुलं गणेश सचिन मुकेश रोहिणी माधुरी पूनम नाती बऱ्याच आहे नातूही बरेच आहे रुद्र वैष्णव भावेश भाविका भक्ती आणि रुंदा जावाई राहिले स्वप्नील व्यवहारे प्रशांत कर्डिलेन कैलास काळे राहिले का काका यादी काय तेच म्हणतो हा या सर्व परिवाराच्या वतीनं मिळालेल्या निमंत्रणामुळे
तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला। या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, सर्व गायनाचार्य महाराज, दोन्ही मृदंगाचार्य महाराज, विनेकरी, भालदार, चोपदार, टाळकरी, हे छोटे छोटे साधक, त्या साधकांना शिकवणारे त्यांचे गुरुजी आणि त्यांची संस्था। महाराज तुम्हालाही नमस्कार। मोठी मोठी मंडळी, ज्यांच्याकडे कालपासून आमचा मुक्काम आहे ते बाकरराव पाटील जाधव, यावेळेला मुक्काम नसला तरी आलेले आप्पा तरले सर, राजू, धन्यवाद। उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, राऊत परिवाराचे नाते गोते, या सर्वाच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य, अतिशय सुंदर नियोजन केलं म्हणून परिवाराला धन्यवाद देतो। सुंदर साऊंड सिस्टीम, घाबरायचं नाही, साऊंड सिस्टीम सुंदर आहे, शूटिंगवाले सुंदर आहे, सुंदर नियोजन केल्याबद्दल धन्यवाद देतो। पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही मायबाप श्रोते येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं म्हणून राऊत परिवाराच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो। ज्यांच्या वर्षे श्राद्धानिमित्ताने कार्यक्रम आहे, त्यांचा मुलगा गणेश छोटा होता, त्याला आम्ही आवडीनं सतपाल, तब्येत चांगली असल्यामुळे सतपाल म्हणा, आणि त्या उषाताई माझ्या हातच्या माळकरी आहे, एक संबंध। आणि चांगल्या चांगल्या महाराजाला पारमार्थिकाला लाजवील असा त्यांचा परमार्थ होता। सगळी पायी नर्मदा परिक्रमा असेल, सप्तशृंगी गडाची यात्रा असेल, बऱ्याचशा पदयात्रा त्यांनी केल्या, आळंदी पंढरीची यात्रा न चुकवता। पायी तीर्थयात्रा घडो, देह संत द्वारी पडो, या संताच्या वचनानुसार आणि धुतल्या तांदळासारखा परमार्थ करणाऱ्या त्या माऊली, जाण्याचं वय नाही पण ईश्वरी सत्तेपुढे इलाज नसतो। गेलेल्या व्यक्ती काका येत नसतात, पण त्यांचं स्मरण होत असते, त्याचं नाव आहे पुण्यस्मरण। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। पती आणि पत्नी संसार रूपी गाड्याची दोन चाकं असतात। शेतकऱ्याच्या भाषेत गाड्याचं एक चाक मोडलं, गाड्याची चव गेली। तो एका चाकाचा गाडा कास्तकार आपल्या वाड्यापुढे उभा ठेवतो, एका चाकाचा, अख्ख्या गावातला फुपाटा त्या गाड्यावर, आणि रात्रभर गावातली मोकाट कुत्री त्या गाड्यावर बसतात। एक चाक मोडलं तर गाड्याची एवढी प्रतिष्ठा जाते, हे लक्षात ठेवा। तसं पती आणि पत्नी हे संसार रूपी गाड्याची दोन चाक आहे। महत्व नंतर कळतं, चाक मोडल्यावर। इथे जेवढे बसलेले आहे आमचे लक्ष्मीनारायण, माझी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना आहे, यांचे गाडे शेवटच्या श्वासापर्यंत असेच राहू द्या। पत्नी म्हणजे पत्नी नसते, तिचं महत्व गेल्यावर कळते। तिचं नाव अर्धांगिनी आहे बरं का भाऊ, अर्धांगिनी। आजारी पडला, खोलीत तळमळतो, म्हणू शकत नाही मुलीला कमरीला झेंडू बाम लावून दे, मुलगी लाजल। सुनलाही नाही म्हणू शकत ठरले सर, बहिणीला नाही म्हणू शकत, लाजतील त्या। पण धर्मपत्नी आतून कडी लावल आणि पतिराजाची मनोभावे सेवा करेल, ती अर्धांगिनी आहे। आणि पुन्हा सांगतो, केवळ पत्नी नसते,
तिच्या वेगवेगळ्या भूमिका असतात. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता. पत्नी पत्नी म्हणजे काय ठाकरे सर? जेव्हा संकट काळामध्ये पतीला हिंमत देते ना भाऊ, तेव्हा ती मंत्र्याची भूमिका असते. वेगळ्या विचारामध्ये पती असले की बरोबर तिला कळतं माझे पती टेन्शनमध्ये आहे, कालपासून जेवण कमी झालं, झोपतही नाही, 8 दिवस झाले, सावकार रोज येतो. हा अभ्यास पत्नीचा असतो. नीट ऐका, तुमचे अनुभव असेल. आणि एक दिवस पती जेवला नाही, रात्रभर झोपला नाही, पती जेवला नाही म्हटल्यावर पत्नी टेन्शनमध्ये आहे. सकाळी सकाळी पती उठला, गोठ्यात गेला, त्यानं खिशात काहीतरी घातलं. हे पत्नीनं बघितलं. तरा 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 चालत आली गोठ्यात. काय घातलं खिशात? काही नाही. अहो खिशात काय घातलं म्हणते मी? काही नाही. पत्नीनंच आप्पा खिशात हात घातला आणि ती वस्तू काढली. रोगोरची बाटली होती. काय करता तुम्ही? आत्महत्या करतो. का? काल सावकार आलं होतं, त्यानं सांगितलं उद्या दुपारपर्यंत पैशाची व्यवस्था कर, नाही तर भर चौकात जोड्यानं थोबाड फोडील म्हणला सावकार. अरे माझ्या बापानं मारलं नाही आयुष्यात, मी ठरवलं त्याचा जोडा खाल्ल्यापेक्षा जीवन यात्रा संपवायची. शपथ आहे माझी तुम्हाला. अख्ख्या चांदवडची मोलकरीण होईल, धुणी भांडी करील, लाज लज्जा सोडील, पण त्या सावकारचे पैसे मी फेडील. माझी शपथ आहे. माझ्या कुंकवाला धक्का लावू नका. अशा संकट काळामध्ये जेव्हा हिम्मत देत असते तेव्हा ती पत्नी नसते काका, तिला मंत्री म्हणतात. विठ्ठल. थोडस महाभारतात जाऊन लगेच भारतात येऊ. सर्वांना माहिती आहे. दुर्वासाची सेवा दुर्योधनानं केली. दुर्वास प्रसन्न झाले. काय पाहिजे? रात्री 12ला जाण पांडवाचं सत्व हरण करा, जेवण दिलं नाही तर. हे दुर्योधन आता वचन गेलेलं आहे. दुर्वास पातला धर्माचया वयावनी. घाबरू नका, घाबरू नका. तुम्हाला पाठ नाही चांगलं माहिती आहे मला. रात्री 12ला 60,000 शिष्यासह दुर्वास, आणि ते महादेवाचे भक्त होते दुर्वास म्हणे. म्हणून रात्री 12ला पांडवाच्या झोपड्या पुढे सर्वांनी जय जयकार केला. नमः पार्वती पतये हर हर महादेव. हा अभंग जनाबाईचा आहे, नाही तर पाहन तुकोबारायच्या गाथ्यात. काय सांगता येते? हर हर शब्द झाला. त्याच्यामुळे पांडव जागे झाले. धर्मराज बाहेर येऊन नमस्कार करतात. काय पाहिजे? काय सेवा करू महाराज? रात्रीचे 12 वाजले होते. जेवण पाहिजे. आता थाळी स्वच्छ धुतलेली आहे. सूर्योदय झाल्याशिवाय थाळी अन्न देत नाही. हा बाबा रात्री 12ला जेवण मागतो. हो म्हणाव तर तयारी नाही, नाही म्हणाव तर हे रागीट आहे, शाप दिल्याशिवाय राहणार नाही. बरं का भाऊ? संकट पडलं ना घरावर तर बाप मोठ्या मुलाची सलाह घेतो. हे पहिलेपासूनची परंपरा आहे. बाळासाहेब इकडे काय, अरे का रे आपल्या मागं गाव हात धुवून लागलं, सोडाव का गाव? बाप विचारतो मुलाला. आणि बाप नसल्यावर मोठा भाऊ 2 नंबरच्या भावाची मदत घेतो. आता तुम्हालाही उणीव आहे, आम्हालाही आहे, ते कळलं तुम्हाला. बाप नसेल ना टरले सर, मग मोठा भाऊ धर्मराज आहे, भीमाचा धरला हात. तिघं झोपून ठेवले. हे नीट ऐका. तिघं नकुल सहदेव अर्जुन झोपून आहे. आणि भीमाचा हात धरला आणि धर्मराजानं भीम मागं नेला झोपड्याच्या. काही केलं नाही. भीमाच्या गळ्याला बिलगून धर्मराजाचं रडणं सुरू झालं. भीमाला काही सुचेना की 1000 हत्तीचं बळ माझ्यात आहे, माझा भाऊ का रडतो? दादा का रडता? 1000 हत्तीचं बळ असणारा भीम जिवंत असताना माझा भाऊ रडतो. रडण्याचं कारण आहे भीमा,
धर्म भीमाकडे पाहे धर्म, हा तो नाही वाजवा ना काय, धर्म भीमा चालीच्या वेळेला ठीक आहे, प्रमाणाला दोघंही वाजवा. सत्वहानी होत आहे, 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 सत्वहानी होत आहे. धर्म भीमाकडे पाहे, सत्वहानी होत आहे, सत्वहानी होत आहे, सत्वहानी होत आहे. भीमाकडे पाहे, सत्वहानी होत आहे, सत्वहानी होत आहे, सत्वहानी होत आहे. धर्म भीमाकडे पाहे, सत्वहानी होत आहे. सामोरून येतो हा, चालण्यावरून वाटतं निलेश महाराज असला पाहिजे. अरे भेळ आणली का, इकडे पुढे ये. बरोबर तेच निघला अंदाज. ते शेंडी बांधून घेत जाणं चांगली, तरी किती लांब झाली ते. बसा विठ्ठल विठ्ठल. कावर माग कात्रीवाला आहे बरं का, सावध राहा. धर्म भीमाकडे पाहे, सत्वहानी होत आहे. दोन भावाचं रडणं ऐकलं भाऊ, आणि द्रौपदीला जाग आली. मी पत्नी करता सांगतो, आणि मागा आली. का रडताय हो? अरे दुर्वासाला जेवण पाहिजे म्हणतोय तो. हो म्हणाव तर तयारी नाही, नाही म्हणाव तर शाप देईल. जा झोपा तुम्ही पाचही भाऊ, त्या बुवाचं मी बघून घेते. अशा संकट काळात हिंमत देत असते, ही मंत्र्याची भूमिका आहे. द्रौपदी बाहेर आली. काय पाहिजे महाराज? जेवण पाहिजे बेटा. जा आंघोळा करून या गंगेहून. तोपर्यंत पात्र वाढलेले असतील. पाठवले गंगेवर दत्तू काका, गंगेवर पाठवले हे दुर्वास. मग द्रौपदीने काय पात्र वाढले का? मोबाईल केला किसनरावला. किसनराव कळते ना, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमचा कैवारी, आले विघ्न निवारी, कृष्णा धावरे. तिकडेच मायावी मंडप, मायावी भीम, मायावी सगळे तयार केले. तिकडेच ऋषीच्या पंक्ती बसवल्या काका गंगेच्या काठाला. मायावी पांडव मधून भीमदादा फिरतोय. खरकट टाकलं, शेंडीला बांधील. शेंडीला ओढभर खा, भरपूर खा. एवढे जेवले, एवढे जेवले, एवढे जेवले. चंद्री लागली से नेत्रा, चंद्री लागली से नेत्रा. कोण सांभाळतो धोत्रा, 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 सांभाळतो धोत्रा. चंद्री लागली से नेत्रा, कोण सांभाळतो धोत्रा, कोण सांभाळतो धोत्रा, कोण सांभाळतो धोत्रा. चंद्री लागली से टाकी नाही, जनाबाईचा अभंग आहे. तुम्हाला खालून कोणाची चिठ्ठी आली का गाणं म्हणायला? ते नाही, ते नाही. थालीपाक नावाचं प्रकरण आहे, घरी गेल्यावर पहा. अभंग जनाबाईचा आहे.
इतके जेवले पांढरे डोळे होईपर्यंत. चंद्री लागलीशी नेत्रा, कोण सांभाळते धोत्रा. ते खालचे पदार्थ दिसत नव्हते ना, कारण इथपर्यंत जेवले. हाय ब्लड लेवलच्या वर. ते पुलाच्या पायावर एक लाल रेषा असते आणि तिथं इंग्रजीचे 3 अक्षर असतात, HFL. त्याचं हाय ब्लड लेवल. हा बस हे ठरले सराच्या पुढं आम्ही काय डोळ्यात चमकवायचा चिपडा. हाय ब्लड लेवल म्हणजे धोक्याची पातळी. त्याच्यावर जर पाणी आलं काका तर ट्रॅफिक थांबवायचं असते. हे HFLच्या वर जेवले. वरून बोट घातलं तर घशातली बासुंदी बोटाला लागत होती. त्याच्यामुळे खाली बघता येत नव्हतं. चंद्री लागलीशे नेत्रा. मग इकडचा तिकडच्याला मदत करायचं. तुमची जिलेबी राहिली तशी जिलेबी कुठं आहे? उजव्या हाताला आहे. हा म्हणायचा तुमचाही लाडू राहिला डाव्या हाताला आहे. एकमेकाला मदत, एकमेका सहाय्य करू. त्यांची चर्चा चालली. का रे किती वेळा जेवण केली रे, पण असं अन्न नाही मिळालं. काय धर्मा घरचे गोड अन्न. जनाबाईचे शब्द आहे हा, कविता नाही. काय धर्मा घरचे गोड अन्न, कैचे आमुची पोटे लहान. आता पुन्हा जर निमंत्रण मिळालं ना, तयारीनं येऊ. काय तयारी? उदरे सागरा ऐसे, उदरे सागरा ऐसे, उदरे सागरा ऐसे, करुण येऊ धर्मापासी, करुण येऊ धर्मापासी, त्यानंही नाही ऐकलं माझ्या जवळ असून, पण ते लहानपणी पाठ केलेले अभंग. हे काका आणि हे असे लोक दिसले का ते पुढे येतात. आज आमचा नंबर लावा. महाद्वारी नाही, हे काय चाललं लक्षात घे. पुढच्या वेळेला तयारी नाही येऊ. काय तयारी? उदरे सागरा ऐसी, करुण येऊ धर्मापाशी. पुन्हा जर काकाचं निमंत्रण आलं तर पोट समुद्रासारखी करून येऊ. एक ऋषी म्हणला ते पुढचं झालं, कोण पाहिलं का उद्याचा दिवस. पण आज जर ही अवस्था असती तर कोणती? जरी माथास ते तोंड, अन्न भक्षितो उदंड, अन्न भक्षितो उदंड, अन्न भक्षितो उदंड. गाणे कसे पाठ करता कीर्तनात, इथं जिरवाणा मस्ती अभंगात. काही कमी आहे का रे गाथ्यामध्ये? हा भलतेच लावता. आता ते त्याच्याही चिठ्ठ्या येतात खालून. हे म्हणा विठ्ठल विठ्ठल. पुढचं कशाला? आता जर ही व्यवस्था असती, हे जे तोंड पुढं दिलं ना, एक ऋषी म्हणतो, हे जे पुढं दिलं ना, हे जर वर असतं तो खोक्यात लाडू ठेवतात तसे 10 डोक्यात ठेवले असते. जरी माथा असते तोंड, तरी अन्न भक्षितो उदंड. बरं काय ठराव हो म्हणत जा, काही नव्हतं त्याला. मी का सांगतो? एवढं भयानक संकट, संकट पडले भारी शब्द आहे ना. हरी तू आमुचा कैवारी, आले विघ्न निवारी, कृष्णा धावरे. पतीला झोपून ठेवलं आणि सगळे संकटाची जबाबदारी स्वतः द्रौपदीनं आपल्यावर घेतली. अशा संकट काळात पतीच्या मागे खंबीरपणे उभी राहते ती पत्नी नाही ठाकरे सर, तेव्हा ती मंत्री आहे. विठ्ठल विठ्ठल. जेव्हा जन्मभर पतीची सेवा करते
तेव्हा ती दासी आहे, कर्णेषु दासी. आता पुढचा ऐका. आणि जेव्हा जेवायला घालते ना भाऊ, तिला माहिती आहे पतीच्या आवडीनिवडीचे पदार्थ. ते पदार्थ करते, ताटात वाढते आणि ताट वाढून देते, मग टी व्ही बघते का? पुन्हा ते भांडे पदार्थाचे घेऊन मांडी घालून ताटापुढं बसते. आग्रह करू करू पोटभर जेवायला घालते पतिराजाला. तेव्हा पत्नी नाही, तेव्हा आईची भूमिका असते. विठ्ठल विठ्ठल. मी का आपली वेळ घेतली? घड्याळ बघू दे, अजून वन्स मोर चालू आहे मला, पण मी वेळ सांभाळतो. मी का वेळ घेतली? ही उणीव आता विजय भाऊला विचारा. बस, ही न भरून निघणारी उणीव आहे. पण जे विधिलिखित आहे भाऊ, विधिलिखित आहे, त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही. त्याप्रमाणेच आता हेही पाठ नाही तुम्हाला, पण पाहू जमलं तर. विठ्ठलराव घाबरू नका. जसं जसं कर्म आहे तसं तसं आपल्याला चालावं लागते. कर्मे तदनुसार वर्तणे लागे सर्वथा. कर्मे तदनुसार वर्तणे लागे सर्वथा. कर्मे तदनुसार कडे पुढेल होणार भूत भविष्य हा विचार. कर्मे तदनुसार वर्तणे लागे सर्वथा. कर्मे तदनुसार वर्तणे लागे सर्वथा. नकडे पुढील होणार, नकडे पुढील होणार भूत भविष्य हा विचार. मग कर्मे तदनुसार वर्तणे लागे सर्वथा. जसं कर्म आहे त्याप्रमाणेच. जंगल जंगल राम फिरे रे, लंका में रोवे सीता माई. कर्म रेखा बड़ी दुस्तर है, तिल घटे ना राई. जे विधी लिखित आहे त्याच्यात कोणीच बदल करू शकत नाही. बरं का विठ्ठलराव? 3 विभाग जे पडतात ना, एक हे कर्माचेच विभाग. एक प्रारब्ध आहे, एक क्रियमाण आहे, एक संचित आहे. बरं का काका? आपण जे भोगतोय ना हे प्रारब्ध, चालू आहे हे क्रियमान, आणि साचून ठेवलंय ते संचित. बस जमलं आता. शेतकऱ्याच्या भाषेत चालू पीक आहे का नाही आता शेतातलं, हे क्रियमान आहे. कणगीत साठवलेलं धान्य हे संचित आहे. आणि सकाळी गिरणीवर दळायला नेलं काका, हे प्रारब्ध आहे. होतं काय? बरोबर अशा वेळेला माणसं नेमकं बोट ठेवतात. आप्पा आम्ही नाही का बरे? रात्रंदिवस भजनं करतान, कीर्तन ऐकतान, प्रवचन ऐकतान, पंढरपूरची, आळंदीची, त्र्यंबकेश्वरची वारी. कुठं चालला कीर्तनाला, कुठं चालला पंढरपूरला, कुठं चालला प्रवचनाला. अरे आम्ही कधी कीर्तनात नाही, कधी प्रवचनात नाही, कधी पंढरपूर नाही, कधी आळंदी नाही, गावातल्या सप्त्यात नाही, सप्ताला वर्गणी नाही, देत असेल त्याला देऊ देत नाही, एकही तमाशा चुकवत नाही. तरी मग आम्ही एवढे सुखी का आणि तुम्ही एवढे दुःखी का? हे नेमकं जखमीवर बोट ठेवतं. शेजाऱ्याच्या शेतामध्ये ना काका ज्वारीचं पीक आहे, पण ते रोज चपात्या खातं. आणि याच्या शेतामध्ये गव्हाचं पीक असून रोज भाकरी खातं. मग प्रश्न निर्माण होतो. मग बाकीराव पाटलाला जाऊन म्हणतं येते का काय, त्याच्या शेतामध्ये ज्वारीचं पीक आहे, रोज चपात्या खातं, आणि माझ्या शेतात गव्हाचं असून रोज भाकरी खातं.
ते चपात्या खातं तुला कसं माहीत? मी रोज संध्याकाळी त्याचा तंबाखू खातो ना, म्हणून मला माहिती आहे. अरे त्याच्या शेतात तुला सध्या ज्वारीचं पीक दिसतंय, पण आता खातं चपाती. तुझ्या शेतात गव्हाचं पीक आहे, तू खातो भाकरी. का? त्यानं गेल्या वर्षी पूर्ण गहू पेरला आणि तो कणगीत साठवून ठेवला. आता त्याला 12 महिने चपात्या आहे. तू गेल्या साली पूर्ण ज्वारी पेरली, ती कणगीत साठवली, आता तुला 12 महिने भाकरीच आहे. दिसायला तुला असं दिसतं ज्वारीचं पीक असून चपाती का खातं, आणि पठ्ठ्याच्या शेतात गव्हाचं पीक असून भाकरी का? अरे आजचं जेवण हे गेल्या सालच्या पिकावर आहे, तसा आजचा भोग संचितावर. भोगतो न घाडे संचितावा चोरी. 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 भोगतो न घाडे संचितावा. याप्रमाणे घडणार असल्यामुळे करावे ते म्हणी हे संचितावर आहे, त्यांचं संचित तसं करायचं काय. मी बोलायला लागलं का आली का? म्हणून आपल्या त्या संचितानुसार चपाती का खातात, भाकरीच का अजिबात नाही. आम्हाला चपात्या नाही. भोग तो न घडे संचितावाच. जे संचित आहे आणि हे आधी तयार झालेलं आहे. तिर्लक पहिले रचा पाचे रचा शरीर. तुलसी चिंता क्यों करे रे भज भज रे रघुवीर. आधी रचना प्रारब्धाची आहे आणि मग रचना शरीराची आहे. ते दबड्यावर गाणे म्हणतात त्या वाखरीला. तुम्ही गेला पंढरपूरला म्हणजे आपण नीट पाहते, मोठे टाळ ताटा एवढाने, त्याला कोंडे 10-20 लोक गोल फिरून मध्ये ढोलवाला असतो आणि त्यांच्या प्रश्न उत्तर असतात.
फार सुंदर. एक खूप वाढला धाडा गड्या पांडुरंगा, त्याला 72 राडा गड्या पांडुरंगा, वर बुडूक खाली शेंडा गड्या पांडुरंगा, ओळखून घ्यावे ओळखून घ्यावे, असन गुरुचा पुरा उत्तर द्यावे. दुसरे अरे शरीराचं आहे भजन, कविता नाही, शरीराचं भजन आहे. एक खूप वाढला धाडा म्हणजे शरीर, त्याला 72 राडा 72,000 नाड्या, वर बुडूक खाली शेंडा, डोकं वरन पाय खाली, वर 2 मुलं. एक चातुर्वर्णी ना, आता चौकातले म्हणून सांगतो. एक चातुर्वर्णी नार पांडुरंगा, तिला 32 भरतार पांडुरंगा, नाही केला एकाचाही संसार पांडुरंगा, ओळखून घ्यावे ओळखून घ्यावे, असल गुरुचा पुरा उत्तर द्यावे. जीभ चातुर्वर्णी नार, दात 32 भरतार, नाही केला एकाचाही संसार. काय मजा आहे. कविता पाठवत हे पाठ. जिभेला म्हटलंय चातुर्वर्णी नार, 32 दात तिचे भरतार, सगळे पाडले, नाही केला एकाचाही संसार, एकटीच राहिली विठ्ठला. महादेवाला पुषे पार्वती गर्भाच्या खुना, सांगा देवा 9 महिन्याची कशी केली रंजना. तिथे आधी प्रारब्ध, महादेव सांग आधी प्रारब्ध आहे पार्वती, त्यानुसार म्हणजे आधी रूळ टाकलेले असतात, मग धावते गाडी. रेल्वेचे रूळ आधी आहे, मग गाडी धावते. आता रुळाला वळण आहे ना का, ड्रायव्हर खूप हुशार आहे. ड्रायव्हरने ठरवलं एवढं वळण घेत बसल्यापेक्षा इथून उसातून सरळ कुंडेवाडी, त्याच्या बापात जाईल का आता. त्यानं वळण चुकवायचा प्रयत्न केला तरी रेलगाडी वळण घेत 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 जाणार का. आता ड्रायव्हरच्या ताब्यात नाही, गाडी रुळाच्या अधीन आहे. जसे रुळाला वळण आहे पैठणकर, तशीच गाडी जाणार आहे. तसं आम्ही दुःख न भोगण्याचा प्रयत्न केला तरी भोगावंच लागतं, कारण देह तव आहे प्रारब्ध अधीन. माझा काळ तुझी या चिंतने, सरो माझा काळ तुझी या चिंतने. माझा काळ तुझी या चिंतने, सरो माझा काळ तुझ्या चिंतने. तसा प्रवास आहे काका, आणि प्रवास सिद्ध झाला. आपण प्रवासी आहोत. काय म्हणतील तुम्ही नागपूरहून चांदवडला आला, तुम्ही प्रवासी, आपण सगळेच प्रवासी. प्रवास कधी संपतो. चांदवडचा माणूस नाशिकला गेला म्हणजे नाशिकहून वापस येतो, बाथरूममध्ये फ्रेश होतो बरं का दत्तू काका, आणि ज्या बाकड्यावर बसून गेलतं मग तिथं येऊन बसतं संध्याकाळी, म्हणतं बायकोला आण बरच्या, एकदाची कटकट संपली. म्हणजे जिथून गेलं तिथं संध्याकाळी आलं म्हणजे प्रवास संपला. तसं आपण जिथून आलो
तिथं एकदा जाऊ म्हणजे प्रवास संपणार आहे. आणि जर प्रवास सिद्ध झाला, जीवनाचा प्रवासच आहे, आणि जर प्रवास सिद्ध झाला तर प्रवास हा वयमानावर नाही, तिकिटावर आहे, हे लक्षात ठेवा. ज्याचं तिकीट जिथे संपलं तिथे त्या प्रवाशाला उतरावंच लागतं. उलट तुम्ही पाहिलेलं आहे माझ्यापेक्षा जास्त. 20 वर्षाचा तरणा बांड नातू मरतो काका, 20 वर्षाचा, आणि 90चा आजोबा काठी टेकत प्रेत यात्रेत. ज्याचं प्रेत जळतं चितेत ते जवान पोरगा आहे 90चं, आणि जे हुंदके देव देऊन रडतं तो आजोबा आहे 90चा. असं का झालं? अरे तिकीट संपलं. विठ्ठल विठ्ठल. कधी पतीच्या आधी पत्नीचं तिकीट संपतं, कधी पत्नीच्या आधी पतीचं तिकीट संपतं, कधी नातवाचं तिकीट आजाच्या आधी संपतं. हा प्रवास आहे, जे विधिलिखित आहे त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही. भोगतोण घडे संचिता वाचुणी. जे संचितात आहेत त्याप्रमाणे घडत असतं, म्हणून करावे ते मनी समाधान. करावे ते म्हणे. पंच्याण्णव वर्षाचं म्हातारं बरं का काका, खाली टाकलं मरायच्या वेळेला, आणि 92ची म्हातारी, अजून मेलं नव्हतं ते. कसं होईल आता? 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा, वारसदार कोण नाही, किती दिवसाची म्हणत आली नाही, माझ्या बहिणीचं तुमच्या भावाचं दत्तक घ्या. म्हातारं गरम डोक्याचं होतं, मेलो नाही अजून, खाली टाकलं म्हणतं. आण प्रतिष्ठित लोक बोलवून. झालं पुतण्याच्या नावानं दत्तक पत्र वगैरे तयार, रडारड चालू आहे. इतक्यात एक भगव्या वेशाचे संन्यासी आले. अरे का रडता आजीबाई? अहो हे माझं मालक आहे, मरायला लागलं. मरायला लागलं का मेलं? नाही अजून कापूस उडतो महाराज. थांबा, रडू नका. गप बसली म्हातारी. तिला वाटलं आता हा साधू रडू मरू देत नाही माझ्या मिस्टरला, आणि 5 मिनिटात मेलं बरं का तू काका. आणि मग म्हातारी कवटावूर रडते. आता का रडता? अहो आता मेलं ना. मलाही कळतं आता का रडता, मेलं ना आता. कमाल आहे. तुम्ही कोणी महाराज केलं तुम्हाला? तेव्हा म्हणता मेलं नाही तर रडू नका, आणि आता म्हणता मेलं तर रडू नका. तेव्हा मरायचंच होतं ना मावशी, तर म्हटलं त्याला सुखानं मरू द्या, कशाला रडता. पण आता मेलं ना. आता मेलं मलाही कळतं, पण आता माझा प्रश्न आहे आजीबाई, तुम्ही किती वर्षे रडल्यावर म्हातारं उठून बसल? महाराज मी इथून पुढं जन्मभर रडू रडू मेली तरी म्हातारं नाही उठायचं. नाही ना? नाही. मग माझं ऐका का, इथून पुढचं आयुष्य रडण्यात घालवण्यापेक्षा माझ्या नशिबात होतं तसं घडलं असं समजून करावे ते मनी समाधान. करावे ते मनी समाधान. करावे ते समाधान. करावे ते भोगतो न घडे संचिताने. करावे ते मनी समाधान. करावे ते मनी समाधान. भोगतो न घडे संचितावा गोरी. करावे ते मनी समाधान. करावे ते मनी समाधान. म्हणून करावे ते म्हणे समाधान. आपण जीवनाच्या यात्रेत एकत्रित आलेलो यात्रिक आहे बरं का दत्तू काका. हे लावलेले संबंध आहे, नाही तर कोणाचा कोणाशी न घडे संबंध. लावलेले संबंध आहे. चांदवडचा पाटील, त्याला घोड्यावर बसायची सवय होती बरं का भाऊ. चांदवडच्या पाटलाला घोड्यावर. आणि एक कोडाई भोळीचा पाटील, त्याला गादीवर झोपायची सवय.
वडाई भोळीला दोघांची भेट झाली. त्यानं डोक्यावर गादी घेतली होती, चांदवडचा पाटील घोड्यावर बसून गेलता. कुठं? मुंबई. तुम्ही? मलाही मुंबई. मग जाऊ बोलत चालत, काही संबंध नाही. हे चांदवडचं आणि ते वडाई भोईचं. ते चाललं डोक्यावर गादी घेऊन आणि हे घोड्यावर बसून. गावोगावचे लोक चर्चा करायचे, घोड्यावरचं पाटील मालक असलं पाहिजे, गादी घेऊन चाललं हे नौकर असलं पाहिजे. काही संबंध नव्हता, नुसती भेट झाली. लोकांनी वेल्डिंग सुरू केलं. झालं. पुढे पिंपळगाव बसवंत आलं रात्र काढायची म्हणून. वडाई भोईच्या पाटलानं गादी टाकली लिंबा झाडाखाली, खोडाला डोकं टेकून पायाची आडी मारून बसला. चांदवडच्या पाटलानं खुंटी ठोकली, घोडं बांधलं, खरारा सुरू केला. पुन्हा पिंपळगावचे लोक, ते गादीवर बसलं का नाही, मालक असलं पाहिजे. आणि घोडं खाजवे, हे नोकर. दिवसभर हे नोकर आणि रात्रभर ते नोकर. अरे काही संबंध नाही. हे चांदवडचं ते वडाई भोईचं, पण लोक वेल्डिंग करायचे. अगदी तसं आहे. पिताजी कहे पुत्र मेरा है, माताजी कहे बेटा मेरा है, ना माता का ना पिता का, ये तो जन्म देने का नाता है. भाई कहे बहन मेरी है, बहन कहे भाई मेरा है, ना बहन का ना भाई का, ये तो रक्षाबंधन का नाता है. ससुरा कहे जावई मेरा है, सास कहे जावई मेरा है, ना ससुरे का ना सास का, ये तो लड़की देने का नाता है. तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. बस हे सगळे पाठ आहे तुम्हाला. हा प्रवास आहे. ज्याचं तिकीट जिथे संपत तिथे त्याला उतरावंच लागतं, म्हणून दुसरं चरण. मनवुनी माने मानून केदू, 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 मनवुनी माने मानून केदू. म्हणावा गोविंदो वेळो वेळा, म्हणावा गोविंद वेळो वेळा, मनवुनी माने मानून केदू, मनवुनी